नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे लोकाशा टी व्हीमध्ये. सध्या मी जिथं उभा आहे ती एक अत्यंत ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तू आहे, शहनशाह वली दर्गा. बीड जिल्ह्याचं खूप जुनं ऐतिहासिक बीड जिल्ह्यातील खूप जुनं ऐतिहासिक स्थळ. या ठिकाणी 13व्या ते 14व्या शतकाच्या आसपास शहनशाह वली जे आहे ते इथं आले होते. सुफी संत होते ते, आणि इथं त्यांची समाधी आहे, इथं दर्गा आहे आणि एक इतिहास आहे या वास्तूला. इथं आता पुरातत्व विभागाने पाहणी करून काही म्हणजे गोष्टी पुन्हा व्यवस्थित करतायत, डागडुजी करतायत वास्तूची. त्याच्याशी संबंधित आपण काही प्रश्न विचारणार आहोत, थोडी जाणकारी घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. थोडक्यात एक इतिहास आम्हाला सांगा, या वास्तूशी रिलेटेड काय इतिहास आहे. मोहम्मद तुगलकाच्या काळातला एक छोटासा इतिहास आहे वगैरे, थोडक्यात आम्हाला माहिती द्या. हे 700-750 वर्षापूर्वी कोचक शहरातून आलेले आहेत वली, आणि त्यांचा इतिहास म्हणजे आता 750 वर्षापूर्वीचा आहे, 750 वर्षापूर्वीचा आहे. तुम्ही कोचक एक शहर बोलला, ते कुठलं आहे, म्हणजे कोणतं राज्य आहे, कोणत्या देशात? ते इराणच्या पुढं आहे, तिकडं सौदी अरेबियाच्या तिकडं कोचक. तिथून आले होते आणि यांचा विवाह झालेला नाही, अविवाहित होते. त्यांनी इस्लाम धर्म प्रचार प्रसारासाठी इथंच त्यांचं हे झालं. समजा एक तिथं चौकी आहे बाजूला, दर्ग्याच्या बाजूला. तिथं 40-50 वर्ष त्यांनी तिथं बसून इबादत केली होती, आणि एक जागेवर बसून 63 साल का टाटा त्यांनी इबादत केलेली आहे. आणि तिथंच त्यांना काही वली असते त्यांना भेटायला आले होते. तर तिथून ते उठून जे उभा राहिले, तर त्यांना पायाचे जे नस आहे ना ते चिपकले होते सगळ्या, आणि रक्तस्राव झाला, ते उठले. तर असा त्यांचा इतिहास आहे, आणि त्यांची समाधी इथं पाठीमागे आहे. आणि हे समाधी बांधायला सांगतात की तुगलक ज्यावेळेस त्यांनी देवगिरी च्या इथं राजधानी आणली होती, समाधी बांधायला त्याचा योगदान आहे, खरं आहे काही? ते जुना इतिहास, तर आता जुने लोक आमचे जे होते ते तर वारले. आता आम्ही सगळी नवीन पिढी आहेत, ते खरं असू शकतं. पण आम्ही जेव्हापासून बघतो, तर आमचे जे वडीलधारे माणसं होते, आजोबा होते, ते वारल्यामुळं आम्हाला एवढे काही जानकारी नाही त्याच्यातली. बरं. संदल होतोय, आणि अनेक वर्षापासूनची एक तर परंपराच आहे बीड जिल्ह्याला. संदलबद्दल काय सांगाल? संदल काय आहे आणि किती वर्षापासूनचा इतिहास आहे संदलचा? संदलचा तर आता 700 वर्षापासून चालू आहे, आणि रब्बील अव्वलच्या 2 तारखेला हे संदल होत असतो. आणि संदलच्या वेळेस संदल जे असतं ते मजारीला सगळं आपण हे करून धुवून घेतो, आणि त्याचं पाणी जे येतं ते वाटप होतो आपण, जे इथं श्रद्धालू येतात त्यांना देतो. शफा रहता उसके, जो संदल का पानी रहता है ना, तो शफा के वास्ते रहता. जो बीमार जो लोग रहते उसके वास्ते वो बाबा का जो संदल का पानी है वो बहुत नेमत है पानी की. उसके अंदर बहुत ये है, तरह तरह की बीमारियाँ दूर हो जाती है पानी की वजह से. अच्छा, आप अभी बोल रहे तरह तरह की बीमारियां दूर हो जाती है, ऐसा कोई एग्जाम्पल है आपके पास? कोई आते उसकी वजह से कि बहाते ना, तो पापा वो पानी के अंदर पीने से जो हो जाता सुकून हो जाता, जो असरात बलाइयाँ थे वो दूर हो जाती है. अच्छा, पिछले आपने कहा कि पिछले 700 650 700 साल से ये संदल का इतिहास है. बीच में कोविड आया था, तो कोविड के टाइम ये रुका था या उस वक्त भी ये चल रहा था? नाही, कोविडला बंद होतं सगळं. चालू संदल चढ़ाए संदल चढाय ते, मग हे सब कुलूप लावले होते पोलीस लोकांनी इथं, संदल की परंपरा हो गई आणि किए हमने. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची बंदी होती, इथं येत नव्हते कोणी कोविडच्या काळात. बरं, आणखी एक आता महत्त्वाची गोष्ट इथं आपण पाहू शकतोय, डागडुजी चालू आहे, थोडंसं पुनरुज्जीवन चालू आहे. हे होणं गरजेचंच आहे, कारण ऐतिहासिक वास्तू आहे. पण हे करण्यासाठी शासन स्वतः निर्णय घेत आहे का तुम्हाला काही अर्ज करावा लागतोय त्याच्यासाठी वगैरे, काय आहे? अर्ज करावा लागतं आम्हाला. अच्छा, मग ते अर्ज तुम्ही कधी केला आणि कधी तुम्हाला रिप्लाय कधी आला त्याचा? कमीत कमी ते 30 ते 40 वर्ष झाले आम्ही त्याला जे कंप्लेंट करते. माझे पैसे त्याचे रिसिव्हसुद्धा आहे गव्हर्नमेंटचे. मी सुद्धा औरंगाबादला जाऊन मी स्वतः हाताने केलेलं आहे. अच्छा. हां, ते माझी फाईल मंत्रालयात तक पाठवून दिलेली आहे आपण. 30-40 वर्षाचा कालखंड लागला. हे काय आपले इथं काय गव्हर्नमेंटची काय जागृती नव्हती, पण इथं जे मॅडम आले, मुंडे मॅडम, ते लोकांनी जे याचा थोडा धरला आमच्यासाठी की आता करू म्हणून. अच्छा, हे लोक करायला लागले आम्हाला. आता आम्ही स्वतः आपल्या हाताने काम करत होते. अच्छा, मग आता इतकी ऐतिहासिक वास्तू आहे, याचं बांधकामही चालू आहे. पण आणखी एक प्रश्न मला येतोय की
पर्यटकांनी किंवा लोकांना या जागेबद्दल माहिती व्हावी, जसं हजरत निजामुद्दीन औलियांचा दर्गा आहे वगैरे असे मोठे दर्गा आहेत, अजमेरचा दर्गा आहे, त्यासाठी तुमचे काय प्रयत्न आहेत, काय विचार करताय भविष्यासाठी याचा? आता महाराष्ट्र शासनाने याला पर्यटक म्हणून घोषित केलेलं आहे दर्गाच्या परिसराला, आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना आता इथून संदरला मुंबई, पुणे, नाशिक लांब लांबून लोक येतात. सगळ्याला माहीत आहे की हे दर्गा आहे इथं म्हणून. आणि आता हे डागडुजीच्या कामासाठी किती बजेट मिळाले? बजेट किती मिळाले? बजेटचं तर माहीत नाही, पण ते पुरातन खात्याचं आहे. त्यांना माहीत. 1,31,00,000चं बजेट आलेलं आहे आपल्याला. ते बजेटमध्ये हे काम चालू आहे. हे पलीकडची हे वेस समजा एक बी नाही होती, ते समजा बांधून घेतलं. हे एक भाग आहे, ते पलीकडचं एक आहे, आणि फरशीचं काम आहे. बरं, हे सगळे पैसे व्यवस्थितरित्या कामावरच खर्च होत आहेत, याची दखल घेतली जाते का तुमच्याकडून? हां, आम्ही ते विचारलो आणि बघायला लागलो की ते काम खर्च बरोबर व्हायला लागले. बरं, आणि जे काम चालू आहे, जशा पद्धतीने चालू आहे, याच्याशी तुम्ही सगळ्यांनाच मला विचारायचं की तुम्ही या कामाशी संतुष्ट आहात का? व्यवस्थित होते वाटतंय? संतुष्ट आहे आम्ही. संतुष्ट और आम्ही पुजारी समजे पुजारी असून जे येतं आम्ही मेहनत करून हेला जे येतो सहकार्य करतो हे लोकांना की काम चांगलं व्हायला लागलं म्हणून. अच्छा, तर त्यांनी आल्यानंतर हे काम सुरू झालं. दखल घेतली त्यांनी. सब टूट गया ना सर, ये पूरा मंदिराचं बी व्हायला लागलं. ज़माने से ये जो है ना ये कमाना है वो सब टूट गए वाले थे, उसकी वजह से ये दुरुस्ती हो रहा है. ये हमारे लिए बहुत खुशी की बात है. ये दरबार का विकास हो रहा बोल के हमें लिए बहुत खुशी हो गई. मैडम ये कर रहे बोल के, ये पूरा टूट गया था ये ना, उसके वजह से. हाँ बोलो. ठीक आहे, काही हरकत नाही. आणि एक आणखी शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न मी घेतोय की इथं सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून ते तर दखल घेत आहेत, पण बीडकरांनी, सामान्य नागरिकांनी आणि विशेषतः इथल्या लोकांनी या संबंधित काय काळजी घ्यावी असं तुम्हाला वाटतं? ये कालजी सगड़े काम है सर, इनामदारों का भी काम है और जनता का भी काम है, क्योंकि ये धार्मिक चीज़ है. धार्मिक चीज़ कैसा सब फैज़ का दरबार है ये, और ये यहाँ पर हर कौम का कौम लोग आते हैं, हर समाज का लोग यहाँ पर आते हैं और यहाँ पर फैज़ पाते हैं. हर समाज के लोग आते हैं और यहाँ पर क्या है, देव इनके शहंशाह बाबा के पास से हर समाज का लोग फैज़ पाता है यहाँ पर. उसकी वजह से इतना ही हमारा आपसे है बस. तुम्हाला काय? सर यहाँ पे बीडकरांना मी एक विनंती करतो की इथं कुणी अतिक्रमण ना करावे आणि शहंशाहली दर्गामध्ये कोई दादागिरी ना करावे, तोतागिरी ना करावे और खबरस्तान ना करावे. कि दरगाह से 300 मीटर दूर गवर्नमेंट का आदेश है कि 300 मीटर दूर पे खबरस्तान का उल्लेख किया जाए, लेकिन यहाँ लोग दादागिरी करते हैं. बीड वालों को मैं विनंती करता कि भाई दरगाह को अच्छा और स्वस्थ रखें और इनामदारों का मदद करें और दादागिरी ना करें, यहाँ दफन ना करें. आज आपने अभी बोला कि 300 मीटर के अंदर नहीं, बट मैं देख रहा हूँ कि बाहर ही. हाँ, यही तो अतिक्रमण है बीड के लोगों का. इसीलिए तो मैं आपसे रिक्वेस्ट कर रहा हूँ, ये लोग हमारा सुनते नहीं साहब. वो मैडम आगे बोलती है कि भाई यांचे पैसे काय आहे, काय आमचं ॲप्लिकेशन आहे का, काय ह्याने आपने कोण परवानगी घेतली का? पर ये लोग परवानगी कैसे लेंगे साहब? ये लोग रात में ला के गाड़ देते हैं, यहाँ कोई नहीं रहता. 6 बजे हम लॉक करके चल जाते हैं, तो ये लोग अतिक्रमण करते हैं यहाँ पे लाके. और हम बोलने को गए तो साहब ये हमारे पे झगड़े करते हैं ये लोग, बीड के लोग हमारे साथ. तो इसके लिए हमारा ये है कि शासन ने हमारे को संरक्षण देवे, यहाँ एक पुलिस चौकी तामीर होए और यहाँ पे जो है तो सीसी कैमरे बिठाए. ये हम गवर्नमेंट से विनंती करते हैं कि गवर्नमेंट ने हमारी इतनी बड़ी इमारत है, इतने बड़े बाबा की सहकारी करे और हमारी मदद करे. हम खादिम हैं तो हम कितना कर सकते हैं, हम जितना करने का हम कर सकते हैं, लेकिन उसके अलावा गवर्नमेंट का काम है ना. गवर्नमेंट कहती है कि भाई दरगाह हमारी है, तो फिर गवर्नमेंट का काम है कि पूरा गवर्नमेंट ने इसको देखना चाहिए. बस हमारे से रिक्वेस्ट ये हमारी कि भाई गवर्नमेंट ने इसको पूरी तरीके से देखना चाहिए. या होत्या इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया, इनामदारांच्या प्रतिक्रिया. एक अत्यंत जुनी अशी वास्तू इथे आहे आणि तिची काळजी घेणं सुरू आहे सध्या, पण इतके दिवस तिची काळजी घेणं थांबलं होतं. एक खरंच कुठंतरी दुर्दैवाची बाब आहे. एवढी मोठी वास्तू आहे, तिच्या आवारातच 300 मीटरपेक्षा कमी आवारामध्ये दफनविधी होत आहेत. हे सुद्धा शासनाने याच्याकडे बघणं गरजेचं आहे. धन्यवाद. मी विश्वजित, कॅमेरामॅन मुकुंदसोबत.